हॅलो, नमस्कार. मी बोराडे पीएन, ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन, दिंडोरी. माझा विषय आहे सामाजिक शास्त्र, त्यामध्ये भूगोल. सातारा शिक्षकांनो, काल आपण घटक 1 सुरू केलेला आहे. घटकाचं नाव आहे भूगोलाचे स्वरूप, अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके. यावर आधारित 3 व्याख्यानं आपण काल घेतलेली आहेत. पहिल्या व्याख्यानामध्ये भूगोलाच्या विविध व्याख्यांचा अभ्यास आपण केला. दुसऱ्या व्याख्यानामध्ये भूगोलाचे स्वरूप आपण अभ्यासले. तिसऱ्या व्याख्यानामध्ये आपण भूगोलाची व्याप्ती आणि भूगोलाच्या उद्दिष्टांचा अभ्यास केला. आज आपले हे 4थे व्याख्यान आहे. त्या 4थ्या व्याख्यानामध्ये आपण भूगोलामधील इयत्ता 6वी ते 8वी साठी असलेले मूलभूत संबोध व नवीन संबोध, मूलभूत व नवीन संबोध याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. फक्त आपल्याला इयत्ता 6वी ते 8वी साठी असलेल्या मूलभूत आणि नवीन संबोधाचाच अभ्यास करायचा आहे. कारण की आपण आता यावर्षी द्वितीय वर्षाला आलेलो आहोत आणि द्वितीय वर्षाला आपल्याला 6वी ते 8वी या वर्गांचाच विचार करायचा आहे. आपल्याला नवीन आणि मूलभूत संबोधांचा अभ्यास करत असताना एका ओघ तक्त्याचा विचार या ठिकाणी करायचा आहे. या ओघ तक्त्यामध्ये 8 भाग केलेले आहेत. 8 भाग केलेले आहेत. क्रमशः आपण एक क्रमशः पहिला भाग आपण बघूया. पहिला जो भाग आहे तो म्हणजे भूगोल म्हणजे पृथ्वीचे वर्णन. भूगोल म्हणजे पृथ्वीचे वर्णन. पृथ्वीचे वर्णन पृथ्वीचे वर्णन. लिहून घेऊ आपण. भूगोल म्हणजे पृथ्वीचे वर्णन. भूगोलाच्या प्राथमिक विकास काळामध्ये या विषयाचा उल्लेख विविध अशा प्रकारच्या साहित्यामधून झालेला आहे. प्रवास वर्णनातून झालेला आहे. राजकीय इतिहास लेखनातून झालेला आहे. त्याचप्रमाणे त्या काळामध्ये ज्या खलाशांनी ज्या प्रवाशांनी प्रवास केला आणि अनेक प्रदेशांची माहिती मिळवली, ती माहिती त्यांनी अनेक ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेली आहेत. आणि ही माहिती आपल्याला वर्णनात्मक अशा स्वरूपामध्ये पाहायला मिळते. प्राकृतिक आणि सांस्कृतिक बाबीचे एकत्रित स्वरूपात वर्णन ह्या ठिकाणी केलेले आहेत. त्यामुळे सुरुवातीच्या कालखंडात भूगोल म्हणजे पृथ्वीचे वर्णन ही संकल्पना दृढ झालेली होती. आता ओघ तक्त्यामधला दुसरा जो भाग आहे तो म्हणजे भूगोल म्हणजे वाटपाचे शास्त्र. भूगोल एक वाटपाचे शास्त्र आहे. भूगोल एक वाटपाचे शास्त्र. भूगोल हे एक वाटपाचे शास्त्र आहे. यात
पृथ्वीवर जे साधन संपत्तीचं वितरण झालेलं आहे ते असमान आहे. असमान म्हणजे पृथ्वीवर असमान म्हणजे पृथ्वीवर साधन संपत्तीचं वितरण सर्व ठिकाणी समान आढळून येत नाहीत. याचा अर्थ हे साधन संपत्तीचं वितरण कसं आहे? असमान आहे. काही देश साधन संपत्तीच्या बाबतीत, काही देश साधन संपत्तीच्या बाबतीत काय आहे? सधन आहेत किंवा खूप सारी साधन संपत्ती या देशांमध्ये आहेत. काही देश साधन संपत्तीच्या बाबतीत अतिशय संपन्न आहेत, तर काही देशांमध्ये ही साधन संपत्ती कशी आहे? अल्प प्रमाणात आहे. याचं उदाहरण आपल्याला अशा प्रकारे घेता येईल का सौदी अरेबियामध्ये, इराक, इराणमध्ये खनिज तेलाचे खूप सारे साठे सापडलेले आहेत. परंतु भारताचा जर विचार केला तर खनिज तेलाचे साठे या ठिकाणी अल्प प्रमाणामध्ये आहेत. सौदी अरेबियामध्ये जसे खनिज तेलाचे संपन्न असे प्रकारचे साठे आहेत, परंतु त्या ठिकाणी जलसंपत्ती मात्र कमी आहे. याचा अर्थ त्यांना पाण्यासाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावं लागतं. याचा अर्थ सौदी अरेबियामध्ये जलसंपत्ती ही कमी आहे. भूगोल हे एक वाटपाचे शास्त्र आहे. याचा अर्थ भूगोलाचा अभ्यास हा पृथ्वीवर निसर्गाने कोठे काय वाटप केले या संदर्भातला अभ्यास आहे. ओघ तक्त्यामधला तिसरा जो भाग आहे तो आपण बघूया. ओघ तक्त्यामधला तिसरा जो भाग आहे तो म्हणजे भूगोल एक कार्यकारक संबंधांचे शास्त्र आहे. कार्यकारक संबंधाचे शास्त्र आहे. भूगोल एक कार्यकारक संबंधाचे शास्त्र. ओघ तक्त्यामधला तिसरा जो भाग आहे तो म्हणजे भूगोल एक कार्यकारक संबंधाचे शास्त्र. पृथ्वीवर कोणतीही घटना अकारण घडत नाही. अकारण याचा अर्थ कारण असल्याशिवाय. घटना का घडली, कशी घडली, केव्हा घडली, त्या घटनेचे परिणाम काय झाले, अशा अनेक बाबींचे उत्तर आपल्याला भूगोलातनं होऊ शकते. उदाहरणार्थ या ठिकाणी आपल्याला उदाहरण अशा प्रकारचे घेता येईल की विषुववृत्तावर सूर्याची किरणं ही लंबरूप का पडतात, ऋतूंची निर्मिती का होते, वादळे का येतात, भूकंप का येतात, ज्वालामुखीचा स्फोट का होतो, काश्मीरात हिवाळा जास्त का असतो, कोकणात भरपूर पाऊस का पडतो, अशा अनेक बाबीतील कार्यकारण संबंध शोधण्याचा प्रयत्न भूगोलामध्ये होत असतो. ओघ तक्त्याचा चौथा जो भाग आहे तो म्हणजे भौतिक व सांस्कृतिक भूदृश्यांचा
भूदृश्यांचा अभ्यास, भौतिक व सांस्कृतिक भूदृश्यांचा अभ्यास. अभ्यास म्हणजे भूगोल, अभ्यास म्हणजे भूगोल. ओक तक्त्याचा चौथा जो भाग आहे तो म्हणजे भौतिक व सांस्कृतिक भूदृश्यांचा अभ्यास म्हणजे भूगोल. भौतिक व सांस्कृतिक भूदृश्यांचा अभ्यास म्हणजे भूगोल. या ठिकाणी आपल्याला हे लक्षात घ्यायचे आहे की पृथ्वीवर प्राकृतिक रचना, हवामान, वनस्पती, खनिजे, प्राणी इत्यादी अनेक बाबी ह्या भौतिक भूदृश्यात येतात. तर मानव वसाहत, वाहतूक, दळणवळण, जलपुरवठा, व्यवसाय इत्यादी बाबी ह्या सांस्कृतिक भूदृश्यात येतात. या ठिकाणी भौतिक भूदृश्य, भौतिक भूदृश्य व सांस्कृतिक भूदृश्य, असे दोन भेद आपणास पाहावयास मिळतात. भौतिक भूदृश्यामध्ये कोणकोणती उदाहरणे येतात तर प्राकृतिक रचना आहेत, हवामान आहे, वनस्पती आहे, खनिजे, प्राणी इत्यादी बाबींचा समावेश भौतिक भूदृश्यामध्ये होतो. तर मानवनिर्मित ज्या बाबी आहेत त्यांचा सांस्कृतिक भूदृश्यामध्ये समावेश होतो. सांस्कृतिक भूदृश्यामध्ये मानवी वसाहत, वाहतूक, दळणवळण, जलपुरवठा, व्यवसाय इत्यादी बाबींचा समावेश होतो. ओघ तक्त्याचा पाचवा जो भाग आहे तो आपण अभ्यासूया. ओघ तक्त्याचा पाचवा जो भाग आहे तो आपण आता सध्या अभ्यासूया. पाचवा भाग, पृथ्वी हे मानवाचे वसतिस्थान. पृथ्वी मानवाचे वसतिस्थान. पृथ्वी मानवाचे वसतिस्थान. पृथ्वी हे मानवाचे वसतिस्थान आहे किंवा घर समजून भूगोलाचा अभ्यास. या ठिकाणी व्यापक अर्थाने पृथ्वी हे मानवाचे घर किंवा वसतिस्थान मानलेले आहे. याचा अर्थ पृथ्वीवरच माणसाचा जन्म होतो, माणसाचा विकास होतो आणि याच ठिकाणी पृथ्वीवर मानवाचा मृत्यू देखील होतो. मानवाला या ठिकाणी केंद्रस्थान दिलेले आहेत. मानवाला केंद्रस्थानी मानून पृथ्वी हे मानवाचे घर आहे असे समजून या ठिकाणी मानव आणि भौतिक पर्यावरणाचा अभ्यास करणे या ठिकाणी ग्राह्य धरलेले आहे. ओघ तक्त्यामधला सहावा जो भाग आहे तो म्हणजे भूगोल. मानव, पर्यावरण
यांच्यातील क्रिया प्रतिक्रियांचे भूगोल, मानव व पर्यावरण यांच्यातील क्रिया प्रतिक्रियांचे सहसंबंधांचे शास्त्र म्हणजे भूगोल. या ठिकाणी मानव नैसर्गिक क्रियांवर काय देतो? प्रतिक्रिया देतो, किंवा मानवाच्या क्रियेंवर निसर्ग काय देत असतो? प्रतिक्रिया देत असतो, असा अर्थ या संकल्पनेमध्ये अभिप्रेत आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी मानवाने आपल्या घराच्या निर्मितीसाठी किंवा कागद उद्योगासाठी मोठ्या प्रमाणावर काय केलेली आहे? वृक्षतोड केलेली आहे. आणि ह्या वृक्षतोडीचा परिणाम म्हणजे तापमानामध्ये वाढ होऊ लागलेली आहे. ग्लोबल वॉर्मिंग सारखे प्रश्न या ठिकाणी निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहेत. म्हणजेच मानव व पर्यावरण यांच्या क्रिया प्रतिक्रियांचा व सहसंबंधांचा अभ्यास या ठिकाणी भूगोलात होऊ लागलेला आहे. ओक तक्त्यामधला 7वा जो भाग आहे तो आपण बघूया. ओग तक्त्यामधला 7वा जो भाग आहे तो म्हणजे स्थानीय संबंधांचा अभ्यास म्हणजे भूगोल. स्थानीय संबंधांचा अभ्यास म्हणजे भूगोल. स्थानीय संबंधांचा अभ्यास म्हणजे भूगोल. भूगोलात स्थानाला अतिशय महत्त्व असते. भौगोलिक वितरणाचा परिणाम प्रत्येक स्थानावर झालेला असतो. आपल्याकडे कोणतेही स्थान निश्चित करावायचे असेल तर त्या ठिकाणी अक्षांश आणि रेखांश या दोन संकल्पना लक्षात घेऊन एखाद्या ठिकाणचे स्थान निश्चित करण्यात येते. ही स्थान निश्चिती दळणवळणासाठी त्याचप्रमाणे संदेश वहनासाठी आवश्यक असते. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये कोकण प्रांतामध्ये आंब्याचे प्रमाण जास्त आहे, म्हणजे त्या ठिकाणी आंबा जास्त पिकतो. परदेशामधून ह्या आंबा पिकास मोठी मागणी असते. मग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येण्यासाठी दळणवळणाच्या कोणकोणत्या सोयी आहेत, त्या ठिकाणी कसे जावायचे हे परदेशातील व्यापाऱ्यांना समजावे यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचे अक्षांश आणि रेखांशाच्या आधारे या ठिकाणी स्थान कशा प्रकारे निश्चित केले जाते आणि त्या अनुसरणाने या ठिकाणी दळणवळणाच्या सोयी आणि संदेशवहनाच्या सोयी उपलब्ध करून देण्यात येतात. ओक तक्त्यामधला शेवटचा जो भाग आहे तो म्हणजे 8वा भाग आपण अभ्यासूया. भूगोलाचा आधुनिक उपयोजनात्मक
योजनात्मक, उपयोजनात्मक व समस्या निराकरणात्मक, समस्या निराकरणात्मक समस्या निराकरणात्मक शास्त्र म्हणून अभ्यास. भूगोलाचा आधुनिक उपयोजनात्मक व समस्या निराकरणात्मक शास्त्र म्हणून अभ्यास. आजच्या भूगोलामध्ये अनेक शाखांचा उद्गम झालेला आहे आणि या शाखांमधील ज्ञानाचा वापर आधुनिक युगात उपयोगात आणला जातो. मानवी जीवन सुखकारक व संपन्न करण्यासाठी, विविध समस्या सोडविण्यासाठी भूगोलातील या शाखांचा उपयोग होतो. उदाहरणार्थ या ठिकाणी एकच उदाहरण आपल्याला घेता येईल. भौगोलिक माहिती प्रणाली, यालाच GIS प्रणाली असे म्हणतात. GIS भौगोलिक माहिती प्रणाली व भौगोलिक स्थान निश्चिती प्रणाली. भौगोलिक स्थान निश्चिती प्रणाली म्हणजे GPS. या दोनही प्रणालीचा आज मानवाला मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ लागलेला आहे. अवकाशीय छायाचित्रण, नकाशाशास्त्र, मृदाशास्त्र याद्वारे नैसर्गिक आपत्तीवर मानवाने आज बहुतांशी मोठ्या प्रमाणावर मात केलेली आहे. इयत्ता 6वी ते 8वी या इयत्तेमधील मूलभूत संबोध आणि नवीन संबोध याचा अभ्यास करण्यासाठी आपण ओघ तक्त्याद्वारे वरील 8 टप्प्यांचा विचार केलेला आहे. पुन्हा एकदा आपण या 8 टप्प्यांची थोडक्यामध्ये माहिती घेऊ. ओघ तक्त्यामध्ये पहिला जो टप्पा आलेला आहे, पहिला जो भाग आलेला आहे तो म्हणजे भूगोल, म्हणजे पृथ्वीचे वर्णन. या ठिकाणी साहित्यामधनं, प्रवास वर्णनामधून दर्यावर्दी, खलाशी यांनी कशा प्रकारे प्रवास केला आणि त्या काळातील भूगोलाचे वर्णन करून ठेवलेले आहेत. या ठिकाणी हे वर्णन प्राकृतिक स्वरूपामध्ये, सांस्कृतिक स्वरूपामध्ये बाबींचे वर्णन या ठिकाणी केलेले आहेत. म्हणूनच पहिल्या कालखंडामध्ये पृथ्वीचे वर्णन, भूगोल म्हणजे पृथ्वीचे वर्णन ही संकल्पना त्या ठिकाणी दृढ झालेली आहे. दुसरा जो टप्पा या ठिकाणी आपण लक्षात घेतला तो म्हणजे भूगोल हे एक वाटपाचे शास्त्र आहे. याचा अर्थ पृथ्वीवर जी साधन संपत्ती आहे, जी खनिज संपत्ती आहे, तिचे वितरण हे असमान झालेले आहे. काही देशांमध्ये काही देश हे साधन संपत्तीच्या बाबतीत संपन्न आहे, तर काही देशांमध्ये साधन संपत्ती ही अल्प आहे. उदाहरणार्थ सौदी अरेबिया, इराक, इराण या देशांमध्ये खनिज तेलांचे साठे विपुल प्रमाणामध्ये आहे, परंतु त्या ठिकाणी जलसंपत्ती ही अल्प प्रमाणात आहे. भारताचे उदाहरण लक्षात घेतल्यास या ठिकाणी खनिज तेलाचे साठे अल्प प्रमाणात असतील आहेत, परंतु या ठिकाणी जलसंपत्ती मोठ्या प्रमाणावर आहे. याचा अर्थ भूगोलाचा अभ्यास हा पृथ्वीवर निसर्गाने कोठे काय वाटप केले आहे या संबंधीचा अभ्यास म्हणजे भूगोलाचा अभ्यास असं म्हटलं आहे.
ओक तक्त्यामधला तिसरा जो भाग आहे, भूगोल एक कार्यकारण संबंधांचे शास्त्र आहे. याचा अर्थ पृथ्वीवर कोणतीही घटना ही अकारण घडत नाही. त्या घटनेमागे काहीतरी कारण असते. ती घटना का घडली, कुठे घडली, कशी घडली, तिचे काय परिणाम होतात, या सगळ्या बाबींचा विचार या ठिकाणी केलेला असतो आणि या प्रश्नाचे उत्तर आपल्याला भूगोलातूनच मिळत असते. उदाहरणार्थ या ठिकाणी विषुववृत्तावर सूर्यकिरण लंबरूप का पडतात, काश्मीरात थंडी जास्त का असते, ऋतूंची निर्मिती का होते, वादळे का होतात, भूकंप का होतात, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे कार्यकारण भाव रूपामध्ये भूगोलामध्ये शोधली जातात. ओक तक्त्यामधला चौथा जो भाग आहे तो म्हणजे भौतिक व सांस्कृतिक भूदृश्यांचा अभ्यास म्हणजे भूगोल. या ठिकाणी भौतिक भूदृश्य आणि सांस्कृतिक भूदृश्य हे दोन भेद आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात. भौतिक भूदृश्यामध्ये प्राकृतिक रचना, नद्या, पठारे, हवामान, वनस्पती, खनिजे, प्राणी, वनस्पती या बाबींचा समावेश होतो. तर सांस्कृतिक भूदृश्य म्हणजेच मानव निर्मित बाबींचा समावेश सांस्कृतिक भूदृश्यामध्ये होतो. या ठिकाणी उदाहरणार्थ आपल्याला बघता येईल की मानवी वसाहत, वाहतूक, दळणवळण, जलपुरवठा, व्यवसाय ह्या सगळ्या गोष्टी कशा असतात, मानव निर्मित असतात. म्हणजे यांचा समावेश सांस्कृतिक भूदृश्यामध्ये होत असतो. भौतिक भूदृश्य आणि सांस्कृतिक भूदृश्य हे एकमेकास पूरक असतात. या पूरक गोष्टींचा अभ्यास भूगोलामध्ये केला जातो. ओक तक्त्यामधला पाचवा जो भाग आहे म्हणजे पृथ्वी हे मानवाचे वसतिस्थान आहे किंवा घर आहे हे समजून भूगोलाचा अभ्यास केला जातो. व्यापक अर्थाने पृथ्वी हे मानवाचे घर आहे किंवा वसतिस्थान आहे म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी मानवाला पृथ्वीवर केंद्रस्थान दिलेले आहे. मानवाला केंद्रस्थानी ठेवून या ठिकाणी भूगोलाचा अभ्यास केला जातो. भौतिक व मानवी पर्यावरणाचा अभ्यास म्हणजेच भूगोलाचा अभ्यास असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. ओक तक्त्यामधला सहावा जो भाग आहे तो म्हणजे भूगोल मानव व पर्यावरण यांच्यातील क्रिया प्रतिक्रियांचे सहसंबंधाचे शास्त्र म्हणजे भूगोल म्हटलेलं आहे. मानव नैसर्गिक क्रियेवर प्रतिक्रिया देतो किंवा मानवाच्या क्रियेवर निसर्गाचा परिणाम होतो असा अर्थ या संकल्पनेमध्ये अभिप्रेत आहे. उदाहरणार्थ मानवाने घरासाठी वनस्पतींचा वापर केला, कागद निर्मितीसाठी देखील वनस्पतींचा वापर केला. वनस्पतींचा या ठिकाणी काय झालेला आहे, ऱ्हास झालेला आहे. जंगल तोड झालेली आहे, जंगलांचा ऱ्हास झालेला आहे. त्याचा परिणाम तापमान वाढ झाली, ग्लोबल वॉर्मिंग सारखे प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यातनं मानवाच्या अस्तित्वाचाच प्रश्न आज आपल्या समोर निर्माण झालेला आहे. ओक तक्त्यामधला सातवा जो भाग आहे तो म्हणजे स्थानीय संबंधांचा अभ्यास म्हणजे भूगोल. भूगोल या विषयामध्ये स्थानाला अतिशय महत्व आहे. भौगोलिक वितरणाचा परिणाम प्रत्येक स्थानावर होत असतो. कोणती व्यक्ती कोणत्या ठिकाणी राहते, कोणत्या गावात राहते, कोणत्या राज्यात राहते, कोणत्या देशात राहते हे आपणाला अक्षांश आणि रेखांश च्या आधारे स्थान निश्चिती करून सांगता येते. दळणवळण आणि संदेश वहनासाठी स्थान निश्चिती अतिशय अत्यावश्यक आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते आणि हे आंबा देशभरामध्ये त्याचप्रमाणे परदेशात मोठ्या प्रमाणावर विकला जातो. हा नेमका आंबा कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी पिकतो तो आपल्याला कशा प्रकारे उपलब्ध होईल यासाठी स्थान निश्चिती करावी लागते. त्यासाठी
अक्षांश आणि रेखांश या संकल्पना अतिशय महत्वाच्या आहेत. पोक तक्त्यामधला शेवटचा जो भाग आहे तो म्हणजे भूगोलाचा आधुनिक उपयोजनात्मक व समस्या निराकरणात्मक शास्त्र म्हणून अभ्यास. या ठिकाणी भूगोलाच्या अनेक शाखांचा उपयोग समस्या निराकरणासाठी केला जातो. मानवी जीवन सुखकारक बनवण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ भूगोलामधल्या ज्या दोन प्रणाली महत्वाच्या आहेत ती म्हणजे एक GIS प्रणाली आणि दुसरी GPS प्रणाली. भौगोलिक माहिती प्रणाली आणि भौगोलिक स्थान निश्चिती प्रणाली याच्या आधारे अवकाशीय छायाचित्रण केले जाते, नकाशा तयार केला जातो, त्याचा वापर केला जातो, मृदाशास्त्र मृदेचा अभ्यास केला जातो. अशा प्रकारे GIS आणि GPS ह्या प्रणाली अतिशय महत्वाच्या आहेत. ओघ तक्त्याच्या आधारे आपण इयत्ता 6वी ते 8वी साठी असलेले मूलभूत संबोध आणि नवीन संबोध याविषयी आपण आज सविस्तर माहिती घेतलेली आहे. नमस्कार.